पालिकेत प्रभाग क्रमांक 17 मधून मी सर्वसाधारण पुरुष ड गटातनं 2 दिवसात अर्ज भरणार आहे। हा अर्ज भरण्याचं कारण एकच आहे, माझ्या प्रभागातील कष्टकरी मायबाप जनतेने मला सांगितलं की प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही आपल्या पाठीशी आहेत, आपण हा उमेदवारी अर्ज भरावा, आम्ही ठामपणे तुम्हाला महानगरपालिकेत पाठवू व प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांचाही हातभार आहे माझ्यासाठी आणि मी पण प्रभागातल्या जनतेसाठी अहोरात्र प्रयत्न करण्याचा प्रयत्न करेल व प्रभाग आपल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत 32 प्रभागामध्ये प्रभाग क्रमांक 17चा हेवा होईल या प्रभागात असा प्रभागात मी तयार करण्यासाठी या उमेदवारीचा अर्ज भरणार आहे। तर येणाऱ्या काळात आमचे मुख्य नेते शिवसेना एकनाथजी शिंदे साहेब, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी जे मागच्या काळात मुख्यमंत्री असताना जे काम केले, लाडक्या बहिणींसाठी असू दे की सर्व तळागाळाचे विद्यार्थी असू दे, ज्येष्ठ असू दे, प्रौढ असू दे, महिला असू दे, सगळ्यांसाठी जी योजना आणल्यात हे आजपर्यंत कोणी आणले नाही, कोणी आणू शकत नाही। याच्या जोरावर आमचे उपनेते श्रीरंगप्पा बारणे यांचं विकासात्मक धोरण व आपला त्यांचा मतदारसंघ मावळ मतदारसंघ हा सर्वात मोठा मतदारसंघ होता। उरण, कर्जत, पनवेल, पिंपरी चिंचवड म्हणजे एवढ्या मतदारसंघात त्यांनी एवढी कामं केली त्या विकासाच्या जोरावर व आमचे सुलभाताई उबाळे उपनेते, अजून इरफानभाई साहेब उपनेते यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली मी 2 दिवसात उमेदवारी अर्ज भरणार आहे व प्रभागाला असा प्रभाग बनवणार आहे की प्रभाग क्रमांक 17 हा जे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये 32 प्रभाग आहेत याच्यात हा 1 नंबरचा प्रभाग असेल। व आमच्या प्रभागात एवढ्या समस्या, वॉटर मीटर गटर जेव्हापासून महानगरपालिका झाली हा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला नाही। याच्या पलीकडे आपण कुठेतरी पुढे गेलं पाहिजे, पण आता प्रभाग वॉटर मीटर गटर पर्यंतच थांबला। आता याच्या पुढे पण आपण काम करणार आहेत, जसे आपले ज्ञानप्रबोधिनी शाळा प्राधिकरणामध्ये अशाच प्रकारची शाळा आमच्या प्रभागात व्हावी हे माझं एकदम उद्दिष्ट आहे। आपल्या गोरगरीब जनतेच्या कष्टकरीच्या मुलांना तिकडे जाणं शक्य नाही की त्यांना क्रायटेरिया आहे की एवढे किलोमीटर मध्ये फक्त आम्ही ऍडमिशन देऊ, तर ते जर इथं उपलब्ध झालं तर हे कष्टकरी कामगार जी जनता आहे यांच्या मुलांना इथं ऍडमिशन घेता येईल, चांगलं शिक्षण मिळेल व त्याच शाळेमध्ये जे स्पोर्ट वगैरे असतात, जे राज्य शासन केंद्र शासन जे अनुदान देतं, ज्या खेळाला प्रोत्साहन करतं, असे खेळासाठी स्पोर्ट काही छोटे छोटे मैदान करता येतील। आमच्या प्रभागात ठराविक आता तिकडं गिराजमध्ये एक गार्डन आहे, तर ह्या भागात छोट्या मोठ्या 2-2, 4-4, 5-5 गुंठेच्या जागा आहेत। कमी जागेत व्यायाम शाळा असू द्या की ज्येष्ठ नागरिक कट्टा असू द्या, छोटे गार्डन असू द्या, हा प्रकार आहे। आमच्या प्रभागात 7,500 ते 8,000 अनुसूचित जाती जमातीची लोकसंख्या आहे, एक एसी उमेदवार पण आहे। ह्या लोकांसाठी आज विकासात्मक धोरण नाहीच आहे। तर आता तुम्ही बघितले बेजनगरच्या लागून जी झोपडपट्टी आहे, लाक्षण झोपडपट्टी पत्र्याची घर आहे सगळी, पण समजा काही शॉर्ट सर्किट झाला, उद्या काही चुकीचा प्रकार घडला तर याला जबाबदार कोण? तर अशा लोकांसाठी पंतप्रधान आवास योजना किंवा इतर कुठली योजना सरकारी त्याच्या स्वस्तामध्ये किंवा कमीत कमी माफक दरामध्ये यांच्या घरं कसं देता येईल याच्यावर एक भर आहे। आणि आमच्या भागात मूळ मुद्दा आहे, सगळे लोकांनी आपले कष्टाचे पैसे गावाकडनं प्रॉपर्टी विकून वगैरे काही जागा जमीन विकून इथं घर घेतली, जागा घेऊन घर बांधलं, तर अनाधिकृत घरांचा शिक्का आहे लोकांच्या, गेले 2 पिढ्या गेल्यात, इथून पुढच्या पिढीला हा त्रास नको व्हावा यासाठी मी उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे नगर विकास खात्याचे मंत्री आहेत, यांच्या माध्यमातून आमची चर्चा पण झाली। पण ह्या लोकांना आता सर्वे झाला, प्रॉपर्टी कार्ड घेऊन एक मोकळा श्वास कसा घेता येईल की हे घर माझं स्वतःच आहे। आजपर्यंत लोकांना झोप लागत नाही, झोपताना म्हणतात उद्या अतिक्रमण कारवाई होईल, आज अतिक्रमण कारवाई होईल, ही टांगती तलवार आहे ही कशी घालवता येईल यासाठी प्रयत्न करेन। लोकांच्या घरांसाठी प्रॉपर्टी कार्डसाठी लोकांना सोबत येऊन म्हणत तिथं मी आंदोलन करायला तयार आहे, पण लोकांच्या न्याय हक्कासाठी 100% काम करणार। आपण सांगितलं की मुख्यमंत्र्यांनी लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे आणि त्याच्या जोरावरती मला या ठिकाणी मतदान मिळेल, परंतु तुम्ही काय काम केलेलं की असं त्याच्या आधारावरती तुम्हाला लोकांनी मतदान करा? आता मी केलेली काम आहे, प्रभागात तुमचं आरोग्याचं काम असू दे, बरेचसे लोक आहेत, कोणाचे कॅन्सरचे ऑपरेशन असू दे, हार्ट ट्रान्सफर असू दे, हृदयाच्या होल असू द्या, तुमचे मोठे मोठे ऑपरेशन आहेत, छोटे मोठे कामं करतोच, कोणाचे बाबा प्रभागातली कामं असू द्या, रस्त्याची कामं असू द्या, ड्रेनेजची कामं असू द्या, कुठे रस्ता खराब झाला, पाणी नाहीये, लाईट नाहीये, मीटर, हे कामं करत आलो आजपर्यंत। आता माझ्या प्रभागात मी पहिले माझ्या कॉलेज आपणच्या माध्यमातून सिमेंट कॉन्क्रीट रस्ता एक पहिला आणला। आजपर्यंत प्रभागात मी रस्ता सिमेंट कॉन्क्रीट फक्त गिरिराजमध्ये कोणी धाडच नाही केलं प्रभागात आणायला, मी माझ्या इथं आणला। रस्ता आणल्यानंतर आजूबाजूच्या प्रभागातल्या लोकांनी, कॉलनीवाल्यांनी मला अर्ज केले की मग आमच्याही कॉलनीत असा रस्ता पाहिजे। त्यांना बरे म्हटलं माणसाने कधी आपलं घर सुधारावं, लोकांना मी काय देण्यापेक्षा मी माझं घर सुधारवणार आणि मग लोकांना सांगणार माझं घर असं बनवलं तर मला तुम्ही जर साथ दिली की तुमचं पण घर आपण असं बनवू, म्हणजे तुमच्या एरियाचं डेव्हलप करू। तर तो रस्ता बनवत असताना तर त्या रस्त्याला अशा प्रकारचं बनवलंय
तर लोकांनी खरंच म्हटलं की रस्ता एक नंबर झाला. अशा प्रकारचं काम जर करत असाल तर आमची तुम्हाला 100% साथ राहील. आणि या प्रभागात धनुष्यबाणाचं वोटिंग हे पारंपरिक वोटिंग आहे, कोणी नाकारू शकत नाही. इथं दगड जरी उभा केला तर धनुष्यबाणाला वोटिंग 100% होते. आपण जर सांगितलं की धनुष्यबाणाला वोटिंग 100% होईल इथं, परंतु धनधाकड्या भाजपाच्या विरोधात तुम्हाला आव्हानं देत समोर जायचं, कसे आव्हान असणार? माझं एकच म्हणणं आहे, माझ्या विरोधात कोण आहे मला याच्याशी घेणं देणं नाहीये. मला प्रभागासाठी, प्रभागातील कष्टकरी मायबाप जनतेसाठी काम करायचं. माझ्या विरोधात कोण आहे यासाठी मी निवडणूक लढतच नाहीये आणि मी कोणाला विरोधक मानतच नाहीये. माझ्या विरोधात जो उभा आहे तो माझा विरोधक नाहीये. माझे मार्गदर्शक पण असू शकतो, माझ्या मोठ्या भावासारखा पण असू शकतो, म्हणून विरोधक म्हणून मी निवडणूक लढतच नाही. प्रभागाच्या विकासासाठी लढतोय मी. इतरांच्या तुलनेमध्ये जे काय आता 9 वर्षानंतर ही निवडणूक होते आहे, तर असं काय नाविन्यपूर्ण व्हिजन तुमच्याकडे असणार आहे की जेणेकरून जनतेने तुम्हाला मतदान करावं? मी तुम्हाला आताच मुद्दे सांगितले. आपल्या प्रभागात शाळाचा एक विषय आहे, पाण्याचा विषय आहे. पाण्याचं तर तुमचं 2 वर्षापूर्वी आपली पाण्याच्या टोटल पाण्याच्या लाईन, वॉटरच्या लाईन इथे सगळ्या चेंज केल्या. त्यात एक त्यांनी बारीक कनेक्शन दिले 1/2 इंचीचं. ते काय मीटर पण चेंज केलं त्याच्यावर. मीटर चेंज केल्यामुळे पाण्याचा प्रेशर वाढला, पाणी कमी येतं आणि मीटर जास्त पडतं. म्हणजे बिलाचा फरक, म्हणजे तुमचं 100-200 रुपये जिथं बिल येतं 300-400 बिल वाढले, पण पाणी काही लोकांना मिळत नाही. कुठं तासभर येतं, कुठं अर्धा तास येतं, पाण्याचं प्रेशर कमी. यासाठी आपण रावेतमधनं जो उपसा करतो तर आपल्या प्रभागाला व इतर प्रभागांना कसा न्याय देऊन तर जास्तीत जास्त पाणी आपल्या प्रभागात आणता येईल. पण 1-2 तासाचं पाणी 4 तासावर 5 तासावर करता येईल. जसं 2 वर्षापूर्वी यांनी 24/7 चालू केलं, पण मला नाही वाटतं शहरात कुठं चालू झालं. तर तेच 24/7 कसं करता येईल किंवा जास्तीत जास्त 4 तास कसं देता येईल, लोकांना नियमित पाणी कसं देता येईल रोज, याच्यावर माझं जास्त भर आहे. बरं, आता या आमच्या चॅनलच्या माध्यमातून मतदारांना तुम्ही काय आवाहन करू इच्छिता? मला मतदार मायबाप जनतेला एवढंच विनंती आहे की तुम्ही मला एक मुलगा समजून, लहान भाऊ समजून, एक नातू समजून तुम्ही एक चान्स देऊन बघा. तुम्ही जो मला मतदार रूपी आशीर्वाद देणार, मी 100% प्रभागाचं सोनं करणार. तुम्ही अर्ध्या रात्रीच मला कॉल करू शकता, माझ्या इथं घरी येऊ शकता व तुम्ही म्हणू शकता बाबा आमचं तुम्ही आम्हाला हा शब्द दिला होता, आमची ही प्रभागातली कामं करून पाहिजे, जनतेची सेवा करण्यासाठी तुम्हाला आम्हाला निवडून दिले. त्यामुळे मी प्रभागातील मायबाप जनतेला एवढंच सांगतो की तुम्ही मला भरघोस मताने निवडून द्या. काय नाव सांगा? मी ज्ञानेश्वर उर्फ माऊली जगताप, प्रभाग क्रमांक 17, सर्वसाधारण पुरुष ड गटातनं धनुष्यबाण या उमेदवारीवरनं अर्ज भरणार आहे 2 दिवसात.